नमस्कार. आज अल्पविकसित व विकसनशील देशाची वैशिष्ट्ये किंवा सामान्य लक्षणे काय असतात याबद्दल पाहायचं आहे. अल्पविकसित देश म्हणजे नेमके काय आणि त्याच्यामध्ये काय मतभिन्नता असते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहिला वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलं आहे की दरडोई उत्पन्नाची कमी पातळी. जे अल्पविकसित किंवा जे विकसनशील देश आहेत त्याचं पहिला वैशिष्ट्य आहे की दरडोई उत्पन्नाची कमी पातळी. तर साधारणतः बहुतेक सर्व अल्पविकसित देशामधील दरडोई किंवा दरमानशी उत्पन्न कमी असते आणि या देशामध्ये लोकसंख्येचा बराच मोठा भाग दारिद्र्यावस्थेत जीवन व्यतीत करीत असतो. उदाहरणार्थ, इसवी सन 2015मध्ये भारतात जे दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पादन होते ते $1,600 दर साल होते. तेथे लोकसंख्येच्या जवळपास 1/3% भाग आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेखाली होता. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की जे अल्पविकसित देश आहे त्यांचा दरडोई उत्पन्न हा खूप कमी असतो. त्याची जी पातळी असते ही खूप कमी असते आणि म्हणून त्यांचा विकास झालेला नसतो. कारण जर आपण पाहिला तर मागील वर्षामध्ये जसं या ठिकाणी 2015चा दिलेला आहे की GDP त्यांनी $1,600 दर साल अशा पद्धतीचा होता आणि त्यापैकी जी लोकसंख्येच्या जवळपास 1/3% म्हणजे एक तृतीयांश टक्के भाग आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेखाली होता आणि अत्याधिक उत्पन्न असमानता आहे. एवढेच नव्हे तर ही उत्पन्न असमानता सतत वाढत आहे. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे की जो दरडोई उत्पन्न आहे हा दरडोई उत्पन्न जर कमी राहत असेल तर त्या ठिकाणी असमानता निर्माण झालेली असते आणि ही असमानता त्या ठिकाणी सतत वाढतच असते आणि म्हणून त्या ठिकाणी त्या देशाचा योग्य तो विकास होत नाही आणि म्हणून तो देश अल्पविकसितमध्येच त्या ठिकाणी राहत असतो. कारण त्याच्याकडे उत्पन्न हा कमी असतो, राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा कमी असतो. त्या ठिकाणी दारिद्र्य रेषेअवस्थेमध्ये असणारे जे लोक असतात ते खूपसुद्धा जास्त असतात आणि म्हणून सुद्धा त्यांचं दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी वाढत नाही. त्यांच्यामध्ये जी रोजगाराची जी संधी असते म्हणजे रोजगार असतो तो रोजगारसुद्धा खूप कमी असतो. त्यांची बचत नसते आणि म्हणूनसुद्धा त्यांचं दरडोई उत्पन्न हा कमी असतो. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की जे अल्पविकसित देशामध्ये दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन पातळी सारखीच आहे. कारण बघा या ठिकाणी दिलेलं आहे की अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, मलेशिया, व्हेनेझुएला इत्यादी अल्पविकसित देशामध्ये आर्थिक संपन्नता ही भारत, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, नायजेरिया, केनियापेक्षा बरीच जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की जे देश आपल्याला दिलेला आहे त्या देशाच्या माध्यमाने त्यांचा जो अल्पविकसित देशसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे जे कोणते या ठिकाणी दिलेलं आहे की अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, मलेशिया व व्हेनेझुएला हे जे देश आहेत हे अल्पविकसित देश म्हणून आहेत आणि यांच्यात आर्थिक संपन्नतामध्ये भारत आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, इंडोनेशिया आहे, नायजेरिया आहे, केनिया आहे. म्हणजे हे जे बरेच जास्त देश आहेत आणि वास्तवात विभिन्न स्तरावरील अल्पविकसित देशामधील राष्ट्रीय विकासाची परिस्थिती ही समान नसून वेगवेगळी आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे आणि या तक्त्यानुसार आपल्याला या ठिकाणी बघा की विकसित देश दिलेला आहे आणि अल्पविकसित देश दिलेला आहे. विकसित देश दिलेले आहेत आणि अल्पविकसित देश दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी की उच्च उत्पन्न असणारे जे देश आहेत त्या उच्च उत्पन्न असणाऱ्या देशाचा जो दरडोई राष्ट्रीय उत्पन्न आहे तो आहे $49,494 या ठिकाणी दिलेलं आहे. 2015ची रिपोर्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर उच्च उत्पन्न असणारे जे देश आहेत ते 49,494 दरडोई राष्ट्रीय उत्पन्न आहे. त्याच्यामध्ये अमेरिका आहे 55,980 दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न डॉलरमध्ये. त्याच्यानंतर जर्मनी आहे 45,940. त्याच्यानंतर इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, जपान आहे, इटली आहे, दक्षिण कोरिया आहे आणि ग्रीस आहे.
तर हे जे आपल्याकडे जे देश दिलेले आहेत हे देश म्हणजेच या ठिकाणी विकसित देश म्हणून या ठिकाणी, आणि यांचा जो राष्ट्रीय दरडोई उत्पन्न आहे हा सुद्धा वाढलेला आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या बाजूला दिलेला आहे अल्पविकसित देश. अल्पविकसित देश, तर यांचं उत्पन्न हा कमी उत्पन्न असणारे देश आहेत. हे कमी उत्पन्न असणारे देश आहेत किंवा मग मध्य उत्पन्न असणारे देश आहेत, कमी किंवा मध्यम उत्पन्न असणारे देश. परंतु जे विकसित देश आहेत ते विकसित देशांचा जो दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न असतो, हा दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी जास्त असतं. तर जे कमी उत्पन्न असणाऱ्या देशामध्ये बघू तर या ठिकाणी दिलेलं आहे मलेशिया, ब्राझील, चीन, थायलंड, इंडोनेशिया, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इथिओपिया हे जे देश आहेत यांचं जे दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे, दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांचं कमी आहे, आणि म्हणून या देशांचा योग्य तो विकास झालेला नाही, आणि म्हणूनच हे लोक म्हणजे हे जे देश आहेत हे अल्पविकसित देशामध्ये मोडत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की भांडवलाची दुर्मिळता. भांडवलाची दुर्मिळता, तर अल्पविकसित देशाचा भांडवल निर्मितीचा जो दर असतो हा बराच कमी असतो. अल्पविकसित देश असतात त्या अल्पविकसित देशांचा जो भांडवल निर्मितीचा दर असतो हा बराच कमी असतो. याचे कारण बहुतांश अल्पविकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य असते. म्हणजे जे अल्पविकसित देश असतात त्या अल्पविकसित देशामध्ये हे दारिद्र्य म्हणजे गरिबी खूप जास्त असते, उत्पन्न पातळी जास्त असते, तर बचत क्षमताही जास्त असते. जपान हा अतिविकसित देश असल्यामुळे तेथे भांडवल निर्मितीचा दर बराच जास्त आहे, आणि काही इतर विकसित देशामध्ये उपभोक्तावादामुळे बचत दर अपेक्षेपेक्षा कमी आहे, तर तेजीने विकास करणाऱ्या आशियाई देशामध्ये बचत दर बराच जास्त आहे. आणि बघा या ठिकाणी दिलेला आहे की जो रॅन्सन्स आहे त्या रॅग्नर यांच्या मते एक दिलेलं आहे की बहुतांश अविकसित देश दारिद्र्याच्या दुष्टचक्रात फसलेले आहेत, परिणामतः त्याची बचत शक्ती अतिशय कमी आहे. म्हणजे जे भांडवल निर्मितीचा जो दर आहे हा जे अल्पविकसित देश आहेत ह्या अल्पविकसित देशाचा जो भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो खूप कमी असतो, आणि म्हणून त्या ठिकाणी ते भांडवल निर्मिती करू शकत नाही. पण ज्या देशांचा खूप जास्त विकास झालेला आहे, अतिविकसित जे देश आहेत ते अतिविकसित देश भांडवल निर्मितीचा दरसुद्धा त्यांचा खूप जास्त आहे, आणि म्हणून त्यांचा त्या पद्धतीने त्या ठिकाणी विकास चाललेला आहे, सुरू आहे. परंतु जे अल्पविकसित देश आहेत त्या अल्पविकसित देशांच्या कोणत्या माध्यमाने म्हणजे भांडवल नसेल तर त्या ठिकाणी त्या कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी विकास करू शकणार नाही, आणि म्हणून या अल्पविकसित देशाचा हा दुसरा वैशिष्ट्य होता की भांडवलाची दुर्मिळता. त्या अल्पविकसित देशामध्ये भांडवलाची दुर्मिळता असते, कारण त्या देशातील दारिद्र्य हा खूप जास्त असतो आणि त्यांची बचत त्या ठिकाणी त्या पद्धतीने नसतो, आणि म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी भांडवल निर्मिती करू शकत नाही. त्याच्यानंतर आहे लोकसंख्येचा अतिरिक्त भार. तर अल्पविकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग दरवर्षी 2% जास्त आहे, कारण तेथे मृत्यूदर घटत आहे आणि त्यामुळे तेथे लोकसंख्या वाढत आहे. परंतु गरिबी, अज्ञानता व धार्मिक रूढीचा प्रभाव इत्यादी कारणामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमाला मानावा तसा पाठिंबा मिळत नाही. परिणामतः जनसंख्येची वेगाने वाढ होत आहे. म्हणजे जे अल्पविकसित देश आहेत ह्या अल्पविकसित देशाचा दरवर्षी जो वाढीचा लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो 2%पेक्षाही जास्त आहे, कारण तेथे जो मृत्यूदर आहे हा घटत आहे, त्यामुळे तेथे लोकसंख्या वाढत आहे. परंतु गरिबी आणि अज्ञानता, धार्मिक रूढीचा प्रभाव इत्यादी कारणामुळे सुद्धा या ठिकाणी कुटुंब नियोजन कार्यक्रमाला या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत नाही, आणि म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्या ही वेगाने वाढत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की शेतीवर अवलंबित्व. तर अल्पविकसित देशामध्ये जवळपास 30 ते 75% लोकसंख्या जीवननिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असतात. जे अल्पविकसित देश असतात ते अल्पविकसित देशातील जी जनता असते, जे लोक असतात, हे लोकसंख्या 30 ते 75% लोकसंख्या त्या जीवननिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असतात. आणि अल्पविकसित देशामध्ये शेतीच्या बऱ्याच प्रमाणात अवलंब असूनसुद्धा
कृषी विकासाची जी पातळी आहे ती ही बरीच कमी असते. परिणामतः कृषी व्यवसायात निर्माण होणारे उत्पन्न हे त्या व्यवसायाच्या गुंतलेल्या लोकसंख्येच्या मानाने बरेच कमी असते आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी अल्पविकसित देशाचा विकास होऊ शकत नाही. बघा या ठिकाणी आपल्याला एक उदाहरणसुद्धा दिलेलं आहे की 2011 ते 2013 या कालावधीत भारतातील कार्यकारी लोकसंख्येचा 49.7% हिस्सा शेतीमध्ये कार्यरत असूनही एकूण घरगुती उत्पादनाच्या शेतीचा हिस्सा 2015मध्ये फक्त 17% एवढा होता. म्हणजे शेतीवर अवलंबून असूनसुद्धा त्या ठिकाणी शेतीचा योग्य तो विकास झालेला नाही, त्यामधून योग्य तो उत्पन्न वाढत नाही, त्यामधून योग्य तो उत्पादन त्या ठिकाणी वाढत नाही आणि म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी त्या अल्पविकसित देशाचा योग्य तो विकास होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आहे औद्योगिक मागासलेला. तर अल्पविकसित देशात अधिक प्रमाणात उद्योग नसतात. अल्पविकसित देशामध्ये अधिक प्रमाणामध्ये उद्योग नसतात. परिणामतः अगदी थोड्या लोकांना रोजगार मिळतो व शेती क्षेत्रातील एकूण घरगुती उत्पादनात शेती उत्पादनाचा फार कमी हिस्सा असतो आणि एकूण घरगुती उत्पादनात ह्या शेती क्षेत्राचे योगदान केवळ 28% आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की जे औद्योगिक क्षेत्र असतात ते औद्योगिक क्षेत्रसुद्धा मागासलेलं असतात. त्या ठिकाणी प्रत्येक लोकांना म्हणजे थोडाफार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत असतो आणि म्हणून त्या ठिकाणचे जे लोक आहेत ते शेतीवर अवलंबून असतात आणि शेतीवर अवलंबून असलं तरी त्या ठिकाणी जो घरगुती उत्पादनात आहे त्या शेतीच्या क्षेत्रामध्ये योगदान केवळ फक्त 28% आहे. आणि अल्पविकसित देशाचा औद्योगिक ढाचा हा मागासलेल्या व असंतुलित असा असतो. अल्पविकसित देशातील उद्योगामध्ये वापरण्यात येणारी यंत्रसामग्री ही हलक्या प्रतीची असते. जे अल्पविकसित देश असतात त्या अल्पविकसित देशामधील जी शेती असते त्या शेतीमध्ये वापरण्यात येणारी जी यंत्रसामग्री असते ती यंत्रसामग्री हलक्या प्रतीची असते आणि त्याचा परिणाम म्हणजे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये याची इतरांशी स्पर्धा करण्याची म्हणजे प्रतियोगिता शक्ती ही त्या ठिकाणी खूप कमी असते. कारण त्या ठिकाणी यंत्रसामग्री जसं जे औद्योगिक क्षेत्र आहे किंवा जे उद्योगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी यंत्रसामग्री हलक्या प्रतीची वापरली. आता त्या ठिकाणी उद्योगामध्ये यंत्रसामग्री हलक्या प्रतीची जर वापरली तर त्या ठिकाणी ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी स्पर्धा करण्यामध्ये शक्य राहू शकत नाही आणि म्हणूनसुद्धा त्या देशाचा योग्य तो विकास होत नाही. अजून यामध्ये दिलेलं आहे की अल्पविकसित देशामध्ये लघु व कुटीर उद्योग ह्यांची संख्या मोठी असते आणि ह्या उद्योगामध्ये जुन्या पुराण्या तंत्राचे या ठिकाणी जुन्या पुराण्या तंत्राने जी हलक्या दर्जाची यंत्रसामग्री तयार होते त्यांना केवळ स्थानिक बाजारपेठेमध्येच या ठिकाणी मागणी असते. नेक्स्ट दिलेला आहे की श्रम उत्पादनाचा दर्जा कमी असणे. तर अल्पविकसित देशामध्ये श्रमाची उत्पादकता बरीच कमी असते. जे अल्पविकसित देश असतात त्यांच्यामध्ये श्रम उत्पादनाचा जो दर्जा आहे तो खूप कमी असतो आणि हे वैशिष्ट्य जीवनमानाचा दर्जा कमी करण्याचे महत्त्वाचे कारण या ठिकाणी ठरत असते. उत्पादनाचा दर्जा कमी असल्यास उत्पन्न कमी असते व त्यामुळे लोकसंख्या बराच मोठा भाग हा दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगत असते. म्हणजे त्या ठिकाणी जो उत्पादन असतो हा उत्पादन खूप कमी असतो, उत्पादनाचा दर्जा घसरलेला असतो आणि म्हणून त्या ठिकाणी उत्पन्न वाढत नाही आणि उत्पन्न जर वाढत नसेल तर त्या ठिकाणी दारिद्र्य अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली असते आणि म्हणूनसुद्धा या देशांचा योग्य तो विकास होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आहे मागासलेले तंत्र. तर अल्पविकसित देशामध्ये उत्पादनाकरिता उपयोगात येणारी तंत्रे ही अत्यंत कमी दर्जाची असतात. मागासलेले जे तंत्र असतात हे अल्पविकसित देशामध्ये आढळून येत असतात आणि याचे कारण असा की देशात गरिबीमुळे अनुसंधान व विकास यावर खर्च अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतो. म्हणजे त्या ठिकाणी भांडवल नसल्यामुळे त्या ठिकाणी यंत्र किंवा जे तंत्रे आहेत त्या तंत्र्यावर किंवा विकासावर योग्य तो खर्च करू शकत नाही. त्या ठिकाणी अनुसंधान रिसर्च होऊ शकत नाही. त्या ठिकाणी त्या अनुसंधान विकास याचा जो खर्च असतो हा खूप कमी असतो आणि ह्याशिवाय भांडवलाचा अभाव व श्रमाची विपुलता ह्यामुळे तांत्रिकतेचा वापर फारसा होत नाही. गरीब देशात श्रमिकांची संख्या जास्त असल्यामुळे
तांत्रिक वापर अत्यंत कमी होतो. जसं अल्पविकसित जर देश पाहिला तर त्या अल्पविकसित देशामध्ये जनता गरीब असते आणि म्हणून त्या ठिकाणी की जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानसुद्धा विकसित नसतो आणि म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी योग्य तो विकास त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे हे वैशिष्ट्ये त्याच्यानंतर आपण नंतर पाहणार आहोत. धन्यवाद.